पाटिल मैन फ्रॉम कशेली। ये अमर पाटिल का होम ग्राउंड नल कशेली का ग्राउंड नहीं नलपाड़ा का ग्राउंड है। थैंक यू अमरदा। ये सब जितने भी यंग खिलाड़ी है सबको बैट बॉल सबको हेल्प करते हैं। एम्पायर भी पहुंचते हुए स्टेडियम पे। जीटीसी तो लाइव सभी को निवेदन है कि जल्द से जल्द मैच स्टार्ट करे। जितना लेट होगा मैच उतना दिक्कत होगा आगे मैच खेलने के लिए। एम्पायर भी पहुंच गए तो जल्द से जल्द फील्डिंग लगाया जाए। बैट्समैन भी पहुंच गए और ये मैच देखने लायक होगा। बड़े बड़े हिट होंगे इसमें। वेलकम बैक सोनिया। 20 ओवर में 20 मिनट 20 मिनट में 4 ओवर कंप्लीट करना है कैसे भी। बॉलिंग साइड एम्पायर्स आपसे निवेदन है कि 4 ओवर 20 मिनट में कंप्लीट कराया जाए। किरण कंस्ट्रक्शन वर्सेस वेल्चर कॉर्पोरेशन। सतवीर खैरालिया। ओवर टू गौतम। हेलो अंपायर, इस चीज का ध्यान रखे जिसका भी बॉलिंग होगा उसको 4 ओवर खत्म करना पड़ेगा 20 मिनट के अंदर। अदरवाइज कमेटी का डिसीजन है, एक प्लेयर अंदर कंपलसरी आएगा चाहे किसका भी हो फील्डिंग। दोनों टीम के लिए अभी लागू आगे से। थैंक यू। आपको ये चेतावनी दी जा रही है कि 20 मिनट में कम से कम 11:03 हो रहा है टाइमिंग। भाई पहिल्या ओव्हरची पहिली चेंडू घेऊन येत आहे हेमंत आणि समोर बॅट्समॅन खूप वर्षापासून या क्रीज वरती खेळत आलेला आहे प्रथम बल्लेबाजी करून। सुबोध बघूया आपल्या टीम साठी किती रन जोडतोय सुबोध। एक बॉल 0। खूप अशा टुर्नामेंट खेळलाय सुबोध या ग्राउंड वरती आणि खूप ट्रॉफी त्याच्या हातामध्ये आली। त्यांनी ट्रॉफी पण जिंकलेली आहे। तर बघूया आपण किती रन जोडतोय आपल्या टीम साठी सुबोध। आणि दुसऱ्या बॉल वरती 1 रन। 2 बॉल 1 रन। मराठी समालोचक सोनिया, बहुत दिनों के बाद ग्राउंड में इनका आगमन हुआ है तो धन्यवाद इनका भी। और आते हैं मैच की ओर सतवीर खैरालिया, बिग हिटर। या ग्राउंडचा बादशाह, या ग्राउंडचा किंग असा ओळखला जाणारा बॅट्समॅन आहे आणि बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजों की सूची में सबसे बड़े बल्लेबाज सतवीर खैरालिया। सही कहा सोनिया ने, बादशाह इस ग्राउंड के जाने जाते हैं। और वाइड गेंद, एम्पायर का निर्णय 1 बाउंस। बॉलर ही विचार करत असेल की तो कोणता बॉल त्याला टाकू ज्या करून तो असा मला शॉट ना मारू, जो षटकार ना मारू। त्या प्रकारे बॉलर पण थोडासा वेगळ्या प्रकारचा बॉल ट्राय करतोय। और कल्लू के हाथ में बॉल। 4 बॉल 2 रन। बहुत ही धीमी शुरुआत। देख सकते हैं अब तक तो बॉलिंग से थोड़ा दबाते हुए खूप शानदार अशी बॉलिंग चालू आहे। अजूनपर्यंत वाघाला शांत ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता 3 डॉट बॉल केलेला आहे, ज्यांना आपण इकडचा किंग इकडचा बादशाह असं स्टेडियम मध्ये ओळखतो, सतवीर खैरालिया। त्याला शांत ठेवणं हे एक बॉलरचं स्वप्न असतं, पण हे तो हकीकत मध्ये करून दाखवतो। आणि 3 बॉल आतापर्यंत डॉट केले। चौथी बॉल बघूया काय। थोडंसं सूदबूदने खेळत 1 रन काढून
स्ट्राइक चेंज करून त्यांनी आणि पहिली ओव्हर पहिली ओव्हरची लास्ट बॉल वरती 1 रन काढून आपल्याकडे बॅटिंग ठेवत आहे. 1 ओवर 3 रन और बल्लेबाज लेते हुए बैटिंग पावर प्ले, बहुत ही अच्छी सूझबूझ. दुसऱ्याच सतवीर ओव्हरमध्ये को batting- सोचना होगा कि क्या करे क्या ना करे, क्योंकि 1 ओवर पे 3 रन सबसे लोवेस्ट स्टार्ट एनजीसीएल सीजन 5 की. 1 ओवर 4 मिनट में खत्म है, बहुत ही अच्छा ओवर. आपको और भी सहयोग करना होगा. दुसऱ्या ओव्हरमध्येच बॅटिंग पॉवर प्ले घेऊन काहीतरी एक डोक्यात वेगळाच विचार असेल बॅट्समॅनचा, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन हे त्यांच्यासाठी पण कमी, खूप लो एक स्कोर आहे, त्यांना कळतंय. त्यासाठी आता मला वाटतं की ही तुफानी पारी बघण्यासाठी ह्या 6 बॉलमध्ये जो तुफानी पारी होईल त्यांची बॅटिंग बघण्यासारखे असेल. तर सगळ्यांनी यूट्यूबमध्ये ही आमचा लाईव्ह बघू शकता. पहले गेंद गामा की सामना करेंगे. बॉलर कोण आहे रे? जेदी बॉलर कोण आहे? हॅलो बॉलर ने रामा बोलतो. अनिकेत उर्फ गामा. और मिसफील्डिंग के द्वारा 1 रन पूरा. दूसरा रन सरक के रन पहुंचा है 5 रन. 2 बॉल 5 रन, थोड़ा सा सरक के रन पहुंचा है 5 रन. बहुत ही धीमी शुरुआत. गामा उर्फ अनिकेत बहुत ही शानदार ऑलराउंडर भूमिका निभाते हैं श्री साई स्पोर्ट्स क्लब गांधीनगर के लिए. कॅप्टन गौरवनी जशा प्रकारे आतापर्यंत एवढ्या मोठ्या स्टारच्या समोर बॉलिंगची जी हे ठेवली आहे, और ये चौका, पहला चौका आते हुए और सोने षटकार बघण्यासाठी और दूसरी 1 रन पूरा. 2 रन की कोशिश, दूसरा भी रन नॉट आउट. बघू शकता कशा प्रकारे जीवनदान भेटलेलं आहे. असं जीवनदान तर कोणालाही नाही भेटू शकत. असं जीवनदान त्याला भेटलेलं आहे. रनआउटचा पूर्ण चान्स, हातामध्ये बॉल येऊन ही बॉल सुटल्यानंतरही आणि बघू शकता थोडंसं खालून, ग्राउंडच्या खालून शॉट खेळण्याचं पसंत करत आहेत बॅट्समॅन. 5 बॉल 13 रन. सुबोध को अपनी बल्लेबाजी से जोर दिखाने होंगे, क्योंकि सतवीर तो लास्ट तक एंकरिंग करेंगे कि आपको बड़े शॉट खेलने होंगे. ये डॉट गेंद. आतापर्यंत बॉलिंग बघण्यात आलेली आहे की बॉलिंग एवढ्या चांगल्या प्रकारे टाकण्यात आलेली आहे की फक्त 12 बॉल वरती 13 रन. बहुत ही शानदार गेंदबाजी, बहुत ही अच्छी कप्तानी.
गौरव जायसवाल अपनी कैलकुलेशन के गेम के लिए जाने जाते हैं, वही कैलकुलेशन करके वो चल रहे हैं। वो सोच के रखा होगा इन्होंने कम से कम भी 60 से 55 रन तक आएगा तो हम चेस कर पाएंगे, मगर बहुत ही धीमी शुरुआत। सतवीर के मन में चल रहा होगा कि अभी ये 3 ओवर में मुझे कैसे भी कुछ ना कुछ करके भी 40 रन तो जोड़ना होगा। तो देखते हैं आगे क्या रणनीति होती है कैप बल्लेबाज। और क्या बात है, हमारे टाइमर 2 ओवर 8 मिनट में, क्या बात है, बहुत ही शानदार किरण कंस्ट्रक्शन, बहुत ही शानदार कप्तान, बहुत ही शानदार गेंदबाजी। माइनस हुआ कि क्या करूं? सभी दर्शकों को बताना चाहेंगे ओके सेम हो गया, दोनों का इक्वल हो गया, पर कोई भी रूल इज रूल। ये कमेटी का रूल है कि आपके ग्राउंड में आपके जेब में फोन नहीं रहना चाहिए, क्योंकि आप बहुत ही बड़ी लीग खेल रहे हैं इस ग्राउंड पे, तो आपको ध्यान देना होगा। तो अभी का किसी को प्लस माइनस नहीं, आपको पहली चेतावनी दी जा रही है। आगे से सभी टीम को ये ध्यान देना है। 2 ओवर 13 रन। सतवीर सामना करेंगे हेमंत को। क्या ये ओवर से हार्ड हिटिंग करनी होगी? यस, आपको हार्ड हिटिंग करनी होगी। एम्पायर डॉट गेंद। तिसऱ्या ओव्हरची पहिली बॉल टाकत हेमंतनी डॉट केला आहे. अशा प्रकारे अगर बॉलिंग चालूच राहिली तर कमी स्कोर मध्ये बॅट्समॅनला थांबू शकतात आणि गौरव स्वतः मोठा अपील झालेला आहे. मोठा असा अपील झालाय की अल्ट्रा एज लागलाय का काय त्या बॅट्समॅनच्या बॅटला. तर हॅम्पर निर्णय अजूनपर्यंत नकारला आहे. तर हॅम्पर काय असा निर्णय घेतील ते बघण्यास सगळ्यांची इच्छुकता लागलेली आहे. कारण की मोठा खिलाडी असा क्रीज वरती आहे, सगळ्यांना त्यांची बॅटिंग बघण्यासाठीच खूप अशी गर्दी होते. पर आज त्यांनी गौरवनी जी आपल्या डोक्यानी जे बॉलर लोकांना बॉलिंग टाकायला लावले, त्यांनी त्यांना शांत ठेवलेलं आहे. आणि नटआउट असा करार दिला गेला आहे एम्पायर द्वारा. कधी कधी बॅट अशी खाली लागल्यामुळे ही कट सारखा आवाज येतो. आणि बघूया हेमंतचा तिसरा बॉल. बघू शकता असा उत्कृष्ट असा बॉल हव्यामध्ये आणि हा विकेटचा पतंग झालेला आहे. हॅलो, बघू शकता आतापर्यंत एवढी चांगली बॉलिंग बघण्यात आलेली आहे या टीम कडून. गौरवच्या कप्तानीमध्ये एवढी चांगली बॉलिंग, एवढ्या मोठ्या बॅट्समॅनला पवेलियनचा रस्ता दाखवत
चलिए चलिए, जल्दी करना होगा, ये ओवर पीछे चल रहा है आपका। 2 ओव्हर 3 बॉल 13 रन आणि मोठा असा एक बॅट्समॅनचा विकेट घेणं हे सर्वांसाठी एक मोठी गोष्ट असते आणि हेमंतने हे करून दाखवलंय की कमी स्कोर मध्ये त्यांना आतापर्यंत शांत ठेवलंय. गौरवची चांगली कप्तानी, स्वतः बॉलर असून त्यांनी अजूनपर्यंत बॉल हातात नाही घेतला, ही पण एक मोठी गोष्ट आहे. चांगले एक ऑलराऊंडर करून ओळखले जातात गौरव. वाईट बॉल, एम्पायरचा इशारा, वाईट बॉल. खूप चांगली अशी स्पीड पण बघायला भेटते आहे हेमंत कडून आणि अशीच गोलंदाजी राहिली तर समोरच्या टीमला खूप नुकसान पोहोचू शकतात त्यांची बॉलिंग, कारण की आतापर्यंत कमी रन देऊन एक विकेट काढला आहे त्यांनी. पण बघू शकता आता हातातून कॅच निसटलेला आहे आणि या स्टेडियम वरती, कारण की मोठा असं बॅट्समॅन जेव्हा खूप छान अशी फिल्डिंग, 1 रनांनी संतुष्ट मानायला लागेल बॅट्समॅनला. 19 रन झालेले, 19. 5 गेंद में 19 रन. तीसरी ओवर में लास्ट बॉल, तीसरी ओवर की लास्ट गेंद. और देख सकते हैं खूबसूरत सा ऐसा शॉट मारा गया है आणि बघा मगाशी त्याच्याकडून कॅच सुटला पण आता त्यांनी तो बर्गर और इसी बीच मंच पे आगमन होते हुए हमारे सबसे प्रिय सपोर्टर, दिलदार सपोर्टर संतोष जायसवाल, एनजीसीएल सीजन 5 के ऑर्गेनाइजर श्री संतोष जी जायसवाल, इनका आगमन हुआ है. ये बहुत साल बोले तो बहुत साल हो गए इनको हर युवा को सपोर्ट करते, और एक ये उदाहरण जो आपको एनजीसीएल दिख रहा है, 3 मिनट बाकी है, आपको ओवर जल्द से जल्द शुरू करना होगा, खत्म शुरू करके खत्म भी करना होगा. आणि बघू शकता आतापर्यंत गौरवनी आपल्या टीमचे चांगले चांगले बॉलरला बॉलिंग देऊन त्यांची चांगली ओव्हर काढली. आता स्वतः कॅप्टन येऊन आता काही पराक्रम दाखवून त्यांनी कमीत कमी स्कोर मध्ये त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतील आणि कमी रन देऊन ते एक मार्गदर्शन करतील आपल्या टीमसाठी. आणि बघू शकता पहिल्या बॉलवरती त्यांच्या 1 रन. 3 ओवर की समाप्ति पे 20 रन, 2 विकेट. बहुत ही धीमी शुरुआत वेलचर कॉर्पोरेशन की. वो विशाल स्ट्राइकिंग एंड पर,
सामने करेंगे गौरव का बॉल और ये डॉट गेंद। किरण कंस्ट्रक्शन के कॅप्टन गौरव हे आतापर्यंत एवढी चांगली डोक्याने जो गेम खेळतायत, ज्या एकदम प्रकारे त्यांनी बॉलिंग करवली आणि ज्या प्रकारे आता ते स्वतः बॉलिंगवर येऊन 2 बॉलवरती 1 रन खर्च करून स्वतःच्या टीमला एकदम मजबूत बनवत आहेत. खूप चांगली अशी बॉलिंग बघायला भेटते कॅप्टन गौरव कडून. अगर गौरव हैट्रिक लेते हैं तो साहिल जायसवाल की तरफ से 501 की इनामी राशि। आणि बघूया चौथ्या बॉलवरती काय होतंय. अगर विशु 6 मारेंगे तो उनके लिए हर 6 पे 201 की इनामी राशि। चार चौथ्या बॉल बॉलची 23 रन 2 विकेट की नुकसान पे। प्यारे आपको बड़ी हिट लगानी होगी। सोनिया आपको क्या लग रहा है, कैसे गेंदबाजी और बल्लेबाजी हो रही है दोनों टीम के बीच? आतापर्यंत तर गेंदबाजी सर्वात जास्त. और प्यारे ले लंबा, क्या ये कैच हो सकता है? कैच तुम्ही बघू शकता गौरवचा प्रोटेक्शन आपल्या आता काढत आहे, कारण की त्यांनी खूप अशी डोकेबाजीने आतापर्यंत बॉलिंग आणि बॅट्समॅन लोकांना असं त्यांनी थकवलं आहे की तुम्ही काही नाही करू शकत आमच्या बॉलिंग समोर, आम्ही असे बॉलर आहेत असं दाखवून दिले टीमसाठी. आणि अशीच बॉलिंग राहिली चालू तर मला वाटत नाही की काही मोठी स्कोर करू शकणार. किरण कंस्ट्रक्शनने जी बॉलिंग दाखवली आणि गौरव जे त्यांचे कॅप्टन आहेत त्यांनी जे आपले एक कूल दिमागनी समोरच्या टीमला जे थकून ठेवले आणि तुम्हाला मोठा स्कोर करून देणार नाही असं मोहन त्यांनी. आपको थोड़ा जल्दी जाना होगा मोहन. आणि जेव्हा त्यांना विचारलं गेलं होतं, जेव्हा टॉस झाला होता की समोरच्या टीमला तुम्ही बॅटिंग दिली आहे करायला, तर गौरव तुम्ही आपको 1 मिनट बाकी है. बहुत ही शानदार गेंदबाजी, बहुत ही सटीक गेंदबाजी कैलकुलेशन करते हुए. चार ओव्हर समाप्त झालेले आहे. 4 ओव्हर मध्ये 24 रन, म्हणजे 24 बॉल वरती 24 रन. एवढी चांगली बॉलिंग आता प्रकारे किरण कंस्ट्रक्शननीच केलेली आहे असं वाटतं या स्टेडियम वरती. आणि बॉल टू रन हे खूप एक चांगलं उदाहरण आहे टीमसाठी. आता लास्टच्या 6 बॉल मध्ये किती रन जोडतात आपल्या टीमसाठी बघायला उत्सुकता असतील सर्व खेळाडू. किरण कंस्ट्रक्शन ने 20 मिनट में 4 ओवर खत्म करके दिखाए. वेरी गुड, तालियां होनी चाहिए किरण कंस्ट्रक्शन के लिए. बहुत ही शानदार ऐसी गेंदबाजी की इन्होंने और उतने शानदार टाइमिंग का उपयोग किया है. तो सबको एग्जाम्पल लेना होगा किरण कंस्ट्रक्शन का. और सामना करेंगे मोहन. बॉलर निलेश, पहिलाच बॉल आणि डॉटच्या स्वरूपात. बॉलिंगचा आज एक बघू शकता उदाहरण की कुठल्या प्रकारे या स्टेडियम वरती बॉलिंग करायला पाहिजे. कारण की काल तुम्ही बघू शकता तर रवी यादव करून त्यांनी 22 बॉल मध्ये 64 रन असे स्वतः एकटा उभा राहून स्टेडियम वरती पूर्ण षटकार आणि चौकारचा पूर्ण पाऊस पाडला होता. अशा बघूया बॉल तर हवेमध्ये आणि बरगतला लागून आतापर्यंत 2 रन पूर्ण केलेला आहे. आणि हे मिसफील्ड झालेली आहे. मिसफील्ड मुळे 1 रन अजून भेटला आहे. और विशु के लिए इनामी राशि हर 6 पे 201 की इनामी राशि और हैट्रिक 6 पे 501 श्री साई स्पोर्ट्स क्लब की तरफ से और वीरू की तरफ से इनामी राशि की बाचार
क्या विशु उसे बुना पाएंगे? 6 की बहुत वेंचर- जरूरत है वेंचर कॉर्पोरेशन को. वेंचर कॉर्पोरेशनने आतापर्यंत 27 रन जोडलेले आपल्या टीमसाठी. आणि बघूया लास्टच्या 3 बॉलमध्ये अजून किती रन जोडतायत. 28 रन झालेले आहेत. और पुन्नीलाल ने कैच पकड़ा तो 201 रुपया गौतम की तरफ से. लास्टच्या 3 चेंडू मध्ये किती रन जोडतायत आपल्या टीमसाठी आणि एलबीडब्ल्यूचा असा अपील होता, पण लेग बाय असल्यामुळे 1 रन. किरण कंट्रॅक्शनचे कॅप्टन जे गौरव आहेत त्यांनी खूप चांगली प्रकारे असे बॉलरकडून बॉलिंग करून घेतलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या टीम समोर असा एवढा लहानसा स्कोर. दोन रन पूर्ण केलेला आहे. एकतीस रन आतापर्यंत स्कोर झालेला आहे. और इसके बाद का मैच जीएस इंटरप्राइजेस वर्सेस अजय केमिस्ट. आपको टॉस के लिए आमंत्रित किया जाता है कमेंट्री बॉक्स में. या इनिंगची लास्ट बॉल. बघूया किती रन जोडतात आपल्या टीमसाठी. आणि बघू शकता खूप वरती असा आसमानी उचलला गेलेला आहे बॉल, पण कॅच आउट. आणि बघू शकता अशा प्रकारे खूप कमी स्कोर मध्ये असं किरण कंट्रॅक्शननी आपल्या टीम खूप चांगली अशी गेंदबाजी करून समोरच्या टीमला दाबलेला आहे. बत्तीस रन असा स्कोर बनवण्यात. जीएस इंटरप्राइजेस वर्सेस अजय केमिस्ट के कप्तान आ चुके हैं. जीएस के कप्तान, आपको जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स पे संपर्क करना होगा. जीएस इंटरप्राइजेस के कप्तान. आतापर्यंतचा सर्वात लो स्कोर असा बघण्यात आलेला आहे. असं वाटलं की आज तुफानी पारी आणि तुफानी असं बघण्यात भेटेल, पण काही असं आढळून नाही आलं. आणि कमी स्कोर मध्ये 32 टू विन टीमला थांबण्यात आलं. जीएस के कप्तान, आपको लास्ट वार्निंग दी जा रही है. हॅलो. ज्या प्रकारे किरण कंट्रॅक्शननी 20 मिनिटात 4 ओव्हर संपवली, तशीच आम्ही निवेदन करत आहोत की वेंचल कडून पण मी निवेदन करत आहे की 20 मिनिटात तुम्ही ही 4 ओव्हर संपवली पाहिजे, कारण की अजूनही मॅच खेळायचे आहेत पुढे. आणि एम्पायर पोचलेले आहेत स्टेडियम वरती. आणि बॅट्समॅनला पण मी निवेदन करतो की लवकरात लवकर स्टेडियम ग्राउंड मध्ये जाऊन
बॅटिंग साठी उतरावं. आणि मला वाटतं लवकरात लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करतील किरण कॉर्पोरेशन, कारण की खूप लो स्कोर असा. आणि तुम्ही बघू शकता बॉलिंग बॅटिंग कप्तानी सर्व काही गौरवमध्ये आहेच आहे. पण आणि आपल्या टीमसाठी आता लवकरात लवकर मॅच संपवून कमी ओव्हरमध्येच ते आपले 2 अंक असे जोडण्यात येणार आहे. और टॉस के लिए पहला गौरव, आपको जैसे आपने बॉलिंग में किया है वैसे आपको बैटिंग में भी जल्द से जल्द मैच खत्म करना होगा. देखते हैं सतवीर अपनी टीम को आतापर्यंत तर किरण कंट्रेक्शननी समोरची जी टीम होती त्यांना बॉलिंगनी तरी त्यांना शांत ठेवलं. आता बॅटिंगनी बघायचं आहे की किती लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या टीमसाठी 2 अंकाचा असा एक स्कोर कार्ड उभा करतील आणि पुढे जाऊन सेमीफायनल फायनल मध्ये जागा बनवण्याचा प्रयत्न करतील. और आते टॉस पे हमारे अमर पाटिल जी के हाथ से शुभ हाथों से टॉस. और टैस कौन जीता है? जीएस इंटरप्राइजेस, उनके प्रिय मित्र. तो राहुल, कॉन्ग्रेचुलेशन सबको. आपको टॉस जीतकर क्या निर्णय ले रहे हैं आप? फील्डिंग करेंगे पहला. फील्डिंग, आपके कौन से ऐसे गेंदबाज है जो फील्डिंग में बॉलिंग में कम से कम रन रोकने की तैयारी में आप कितना स्कोर तक रुकाना चाहेंगे? पहिल्याच बॉलवरती बघू शकता कशा प्रकारे एक शॉट खेळून 4 रन जोडलेले आहेत आपल्या टीमसाठी. ट्राई करेंगे कि 40-45 के अंदर रोकने के लिए. ठीक है, जीएस इंटरप्राइजेस ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया है और अमर पाटिल का तहे दिल से धन्यवाद एनजीसीएल की टीम से. पहिल्या बॉलवरती 4 रन आले ही, पण दुसऱ्या बॉलवरती विकेटही काढून दिलेला आहे आपल्या टीमसाठी मोहननी. कॅच आउट बघू शकता, ऑफ मध्ये खेळण्याचा खेळाडूचा प्रयत्न होता पण एक असा इझी असा कॅच त्यांनी हातामध्ये मारून खूप चांगल्या प्रकारे अशी बॉलिंग करून आपल्या पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ला तरीही त्यांनी आपली वापसी करून त्यांनी दुसऱ्या बॉलवरती एक विकेट काढून एक उम्मीद अशी जागवलेली आहे आपल्या टीमसाठी. एपी स्पोर्ट्स करून एक हे आलेला आहे की अगर गौरव 3 बॉलवरती 3 षटकार मारत आहे तर 1000 रुपयाचा असं पारितोषिक त्याला भेटण्यात येईल. एपी स्पोर्ट्सचे ओनर अमर पाटीलनी एक सूचना केली आहे, अगर गौरव 3 षटकार मारत आहे तर त्याला 1000चं पारितोषिक भेटण्यात येईल. और जेडी की तरफ से सतवीर की टीम को अगर सतवीर ये मैच जीतती है तो 5000 रुपए इनामी राशि. खूप अशी चांगली गेंदबाजी बघण्यात येत आहे पंकज द्वारा, मोहन द्वारा. पहिल्याच बॉलवरती एक चौकार लागला होता पण त्यांनी वापसी करून दुसऱ्या बॉलवरती एक कॅच आउट आणि दुसरा एक बॉल डॉट केलेला आहे. अनिकेतने अगर षटकार लावला तर त्याला 201 रुपयाचा पारितोषिक भेटण्यात येईल रवीच्या द्वारा. श्री साईच्या तरफ
आणि बघू शकता त्यांनी पारितोषिक जिंकलंय श्री साईच्या द्वारा आणि ऑनरों का भी दिल से हार्दिक स्वागत। केवाई ग्लैडियंस के ऑनर अनिल यादव, दयाल कंस्ट्रक्शन के ऑनर रमाशंकर जायसवाल, किरण कंस्ट्रक्शन के ऑनर रमाशंकर जायसवाल, वेलचर कॉरपोरेशन के ऑनर सीताराम प्रजापति, इंक डिजाइनिंग स्टूडियो के ऑनर सुशील दास, दयाल कंस्ट्रक्शन के ऑनर कन्हैया जायसवाल, अजय केमिस्ट के ऑनर संजय गुप्ता, अज्ञान एकेडमी के ऑनर रतन मिश्रा, स्वयं हॉस्पिटल के ऑनर रोहित पांडे सर, जीएस इंटरप्राइजेस के ऑनर गौरी शंकर जायसवाल, शार्क प्रॉपर्टी के ऑनर प्रदीप सिंह, इन सभी का एनजीसीएल कमिटी द्वारा तहे दिल से हार्दिक स्वागत। पहिल्या ओव्हरमध्ये बघू शकता 12 रन असे जोडलेले आहे किरण कंस्ट्रक्शननी। बघूया किती लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत। बहुत ही शानदार बल्लेबाजी, गेंदबाजी, कप्तानी गौरव द्वारा। गौरव को पता है ये एक बड़े गेंदबाज है तो इन पे मिस्टेक नहीं करेंगे। गौरव आपल्यावरती स्वतःवरती एक जिम्मेदारी ठेवत आहे की त्याला लास्ट पर्यंत खेळून अगर काही पुढे जाऊन असं होत आहे की मॅच थोडीशी कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून तो क्रीजवरती राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि खालून असे शॉट खेळून तो एक एक दोन दोन रन जोडत आहे आपल्या टीमसाठी आणि खूप डोक्याने असं खेळत आहे बघू शकता। और फील्डिंग हमारे बड़े भाई जोगी सिंह के द्वारा बहुत ही अच्छी फील्डिंग। अनिकेत आपको फिर एक प्राइज आया, अगर एक 6 और मारते आप श्री साई के तरफ से 201 का इनामी राशि आपके लिए रखा गया है। फिर से अब तक आप 400 रुपए की इनामी राशि जीत चुके हैं। और मैन ऑफ द सीरीज के स्पॉन्सर ऑनर जो फ्रिज स्पॉन्सर किया है इंक डिजाइनिंग स्टूडियो ऑनर सुशील दास। बहुत ही शानदार गेंदबाजी, प्यारे और गामा का फिर से एक बार मुकाबला। तीसरी बार गामा उर्फ अनिकेत और प्यारे का मुकाबला। क्या प्यारे फिर से जीत हासिल करेंगे? नहीं, गामा प्रैक्टिस करके आए कि हम इस बार टेक्निकली खेलेंगे। गौरवची 3 षटकारची राशी अजूनही लागलेली आहे। अगर तुम्ही 3 षटकार मारत आहात तर 1001 तुम्ही प्राप्त करू शकता। बहुत ही शानदार फील्डिंग प्यारे द्वारा। साई कृपा के तरफ से अजूनही 201 रुपयाचा पारितोषिक आहे एक 6 वरती। पण कॅप्टन गौरवनी सांगितले तू पारितोषिक साठी नको खेळूस, तू आपल्या टीम साठी खेळ आणि खालून खेळ। रन खूप कमी आहे तर आपण जिंकू शकतो आणि आपल्या टीमला 2 अंकांनी पुढे घेऊन जाऊ शकतो। 2 ओवर की समाप्ति पे 18 रन। वेलचर कॉर्पोरेशन अभी भी संघर्ष करते हुए अपना फॉर्म
वापस लाने के लिए। पहला मैच इनको समझने में ही चला गया, तो अगला मैच ये देखेंगे। बट बहुत ही शानदार गेंदबाजी प्यारे द्वारा। प्यारे ने टाइम, अभी हम आगे चल रहे हैं और 10 मिनट बाकी है। दस मिनट बाकी है भाई, अभी थोड़ा जल्दी खेलो। गौरव आपको, और गेंदबाजी में तीसरा ओवर लेकर आ रहे हैं मनीष वेलवेकर उर्फ मन्या। आतापर्यंत बॅटिंगचं तर प्रदर्शन एकदम चांगल्या प्रकारे चालूच आहे. बहुत ही अच्छा शॉट बघू शकता. गामा द्वारा, चौकार. थोडं चांगल्या प्रकारे चौकार मारण्यात आला आहे. संतोष जयसवाल डॉट गेंद. बॉलिंग आणि बॅटिंगचं पण प्रदर्शन खूप चांगलं चालू आहे. बघण्यात मजा 16 येते. गेंदों पर 10 रन की दरकार. एक चौकार मारून 2 बॉल डॉट करून मनीषला पहिल्या बॉलवरती चौकार लागला, तरी त्यांनी वापसी करून 2 बॉल डॉट करून आपल्या टीमला मजबूतीसाठी अजून वाढवतोय पुढे, की आम्ही एवढं लवकर हार मानणार नाहीये. करून रन कमी असले तरी बघू शकता. अगर 3 सुबोध बॉल डॉट विकेट में कैच पकड़ेंगे तो 2000 रुपए इनामी राशि रोशन तापा की तरफ से. शॉर्ट कीपिंग में ही बोल रहे हो. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए अनिकेत गामा, बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी, गेंदबाजी, फील्डिंग किरण कंस्ट्रक्शन की तरफ से देखी गई है. किरण कंट्रेक्शननी 23 रन बनवलेले आतापर्यंत आणि 9 रनची आवश्यकता त्यांना जिंकण्यासाठी. आणि वाईटचा इशारा एम्पायरचा. वन साइडेड मैच अभी तक. 13 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता किरण कंट्रेक्शनला जिंकण्यासाठी. आणि बघू शकता गौरवनी शॉट बाउंड्री. आवश्यकता किरण कंट्रेक्शनला जिंकण्याची. 12 बॉल वरती 2 रनची आवश्यकता किरण कंट्रेक्शनला जिंकण्यासाठी आणि पुढे आपले 2 अंक जोडण्यासाठी. अगर सुबोध विकेट पे कैच पकड़ेंगे तो 2001 रुपए की इनामी राशि रोशन थापा द्वारा. आणि बघू शकता कशा प्रकारे 6 शॉट मारून 6 मारून जिंकवलाय आणि 600 रुपये
शेक करें और यूट्यूब पे एक अपना एक बहुत ही शानदार ऐसा पहला मैच गुजरा है गौरव कैलकुलेटर वन साइडेड मैच। बहुत ही शानदार बल्लेबाजी गेंदबाजी और अब मैच ये जो मैच हुआ है गए मैच ये ऑन टाइम खत्म हुआ है तो कृपया करके मैन ऑफ द मैच रहे अनिकेत। अजय केमिस्ट मैन ऑफ द मैच आपका ले जाइए अनिकेत स्टेज के पास।